आता मी नसतो कोणाला बी. आता माझ्या समोर कोण बी असतो ते मग मी पेतो टिंग होतो चिंग, कारण मी हाय बोडी ग टॉपचा किंग. वर पाच जो आता तुम्ही प्रिव्ह्यू पाहिला ते एडिट क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि जो कोणी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून टाका, ऑल ओव्हर सेट करून टाका, कारण का जेव्हा करून मी व्हिडिओ अपलोड करेन सर्व ते तुम्हाला नोटिफिकेशन येतील. ओके, तर व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी ऑलरेडी चॅनल ओपन करून घ्यायचं आहे. ऑलरेडी मशीन ओपन केल्यानंतर बिटमार्क प्रिसेस बिट प्रिसेट इम्पोर्ट करून घ्यायचं आहे, ओपन करून घ्यायचं आहे बिटमार्क. ओके, तर मित्रांनो आजच्या ट्रेंडिंग टॉपिकवरती होणार आहे. सूरज चव्हाण आहे ते यांचे डायलॉग आहे ते खूपच आहे, इंस्टाग्रामला ट्रेंडला चालू आहे आजकाल. ओके, तर त्यामुळे आपण आहे ते ऑलरेडी मशीनमध्ये बनलेलं आहे. आणि तुम्हाला ते एक सांगायचं आहे मला, म्हणजे आता बिग बॉसवरती ही चालू आहे, म्हणजे आपल्या सूरज भावांना ही करा तुम्ही. ओके, ती वोटिंग म्हणतात त्याला, वोटिंग करून टाका. ओके, जिओ सिनेमावरनं. ओके, आपल्या भावाला सपोर्ट करून टाका. ओके, वोटिंग तुम्ही देखील केले काय मला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आजच्या व्हिडिओ देखील सगळ्यांनी लाईक करायचं आहे, कमेंट करायचे. ओके, जेव्हा करून आहे ते मी तुम्ही व्हिडिओवर कमेंट कराल, पुढच्या व्हिडिओला तुमची स्क्रीनवरती मी कमेंट दाखवेन. ओके, आणि कालच्या व्हिडिओला देखील कमेंट आले असेल तर या व्हिडिओमध्ये बघू शकता, स्क्रीनवरती दाखवलं आहे. आणि मटेरियलचा फोल्डरमध्ये मी सॉन्ग दिलेलं आहे, या सॉन्ग दिलेलं नसणार आहे. ओके, आणि काय करायचं तुम्हाला मटेरियलला पासवर्ड आहे कुठेही मिळून जाईल, एंडपर्यंत बघा. नंतर आहे कमेंट करतायचा व्हिडिओला पासवर्ड नव्हता, काय नव्हता, दिसून झाले असं का. तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा, तुम्हाला पासवर्ड विषय ॲडपर्यंत दिसून जाईल. सर्व मित्रांनो मी तुम्हाला इथं हाईट दिलेत ग्रुप वगैरे. ओके, तर मी ते इथं ओपन करून घेतो, अशा पर्याय बघू शकता. आणि म्हणजे तुम्हाला सायनिंग करता येईल, त्याच्यावरती एक व्हिडिओ बनलेला आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक नंबरला लिंक भेटेल, त्यावरती क्लिक करून तुम्ही आहे ते ती व्हिडिओ बघू शकता. आणि दुसरं लिंक आहे मित्रांनो, ते आहे आपलं मटेरियल कसं डाउनलोड करायचं. ओके, तर मी इथं बघू शकता, मी तर इथं मी इथे सर्वात साऊंड इथं ॲड करून घेतो. ओके, तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मटेरियलच्या फोल्डरमध्ये सॉन्ग ॲड करून घेतो आणि व्हिडिओ डिलीट करून टाकतो. व्हिडिओचं काय असा विषय नाही. इथे मी खाली घेतो सर्वात खाली. ओके, जिथं खाली आपली रेक्टँगल आहे तिथे ॲड करून घेतो. ओके, आता बघू शकता इथून पुढे आहे ते मित्रांनो तुमची इमेज ॲड करून घ्यायची. तर मी इथं माझ्यापाशी इमेज आहे ते मी इथे ॲड करून घेतो. ओके, तर जे इथं माझ्यापाशी इमेज आहेत तिथे मी ॲड करून घेतो. प्रत्येक बिटमध्ये पटापट आहेत ते तुम्ही देखील तुमची स्वतःची यूज करू शकता, काय अडचण नाही, किंवा तुमचा मित्राचा देखील यूज करू शकता. ओके, तर बघू शकता मी आहे ते इथं ही करत आहे. ओके, तर बघू शकता मी पटापट इमेज अशा बरं बीटमध्ये ॲड करून घेतो. तोवर आहे ते तुम्ही कमेंट केली नसतं, पटकन कमेंट करा यार. आजकाल मित्रांनो कमेंट करतच नाहीसा, व्हिडिओ बनवून काय फायदा नाही मित्रांनो. ओके, आणि व्हिडिओ आहे ते तुम्ही पूर्ण पण बघत नाहीसा आजकाल आहे ते, तेवढं पूर्ण बघून घ्या. ओके, तर बघू शकता मी ते इमेज आहे ते ॲड करत आलेलं आहे. ओके, तर इथे मी इथे इमेज ॲड करून घेतो. तर बघू शकता प्रॉपर अशा प्रकारे आपण ॲड करून घेतलेला आहे. ओके, तर हा इमेजला इथं प्रॉपर सेट करून घेऊया. हा लास्टला इमेज आहे आपला, तुम्ही बघितला असेल डेमोमध्ये. तर डेमो तुम्ही पूर्ण बघितला असाल तर डेमोमध्ये तुम्हाला समजून जाईल. ओके, तर इथे मी सेट करून घेतलेलं आहे. सेट करून घेतल्यानंतर इथं पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, पुन्हा तुम्हाला इथं दुसरा इमेज ॲड करून घ्यायचा आहे. घेतला, आता याला प्रॉपर सेट करून घेऊया. ओके, इथं प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून टेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं. तुमचं इथं यूट्यूब लोगो काय असेल किंवा तुमचे सोशल मीडिया तुम्ही वापरत असाल त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओ तयार करून असं टाकत असाल तिथं टाकून घ्यायचं आहे. मी इथं माझ्या चॅनलचं आता तुम्ही ते व्हिडिओ बघत आहात त्या चॅनलचं नाव टाकत आहे. ओके, आणि तुम्हाला एक विषय सांगायचा आहे, आता विषय आता माझ्या डोक्यात आलेला आहे. ओके, फॉन्ट ते तुम्हाला मी प्रोव्हाइड केलेलं आहे. तुम्हाला आता मी सांगणार आहे फॉन्ट कुठून घ्यायचे. ओके, तर सर्वात बॅकून इथं मी लोगो इथं छोटा करतो, एवढाच ठेवायचा आहे, मोठाही ठेवायचा नाही. ओके, आता मला काय करायचं आहे, जे आपले ग्रुप आहेत ओके जेवढे आता इंग्लिश आपण इथं इंग्लिश बघू शकता कुठं आहेत, मराठी आपण सोडूया. इथे इंग्लिश आहे बघू शकता, एडिट ग्रुपवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला ते इंग्लिश इथे स्टिंग लिहिलेलं आहे. ओके, त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे खाली स्टिंगवरती, सॉरी इथं खाली स्टिंगवरती क्लिक करतो. केल्यानंतर काय करायचं, तुम्हाला एक फॉन्ट दिला असला हवाला, हे तुम्हाला काय करायचं इथं 3 डॉटवरती क्लिक करून घ्यायचं खाली. खाली केल्यानंतर तुम्हाला हवाला फॉन्ट आहे ते इम्पोर्ट करून घ्यायचं आहे. इथे इम्पोर्ट टू ऑफ असेल ऑन करून घ्या. इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक करून जे मटेरियलमध्ये मी प्रोव्हाइड केलेले फॉन्ट तुम्ही फॉन्ट ॲड करून घ्यायचा आहे. ओके, जे इंग्लिशमध्ये फॉन्ट आपण केलेले आहेत
त्यालाच फक्त हा पाऊंड आहे ते ॲड करून घ्यायचा आहे. आणि तर राहिला विषय आता इथे तुम्हाला फोटो मी तर 3 लावून दिले. इथे तुम्ही इथे कलर स्टार ऑप्शन क्लिक करून तर तुमचा फोटो आहे तर रिप्लेस करून घ्यायचा आहे. रिप्लेस करून घेतल्यानंतर तिन्ही रिप्लेस करून घ्यायचे. ओके, तरी तुम्ही ऑलरेडी तिन्ही फोटोला मी इफेक्ट लावून दिले आहेत. ओके, आता इफेक्ट पेस्ट करायचे ज्या जास्त आपण हे करूया बघा. आपण आता सर्वात इथे इफेक्ट पेस्ट करूया. सर्वात एक नंबरचा इफेक्ट कॉपी करून घेऊया. घेतला, पुन्हा बॅक यायचं आहे. पुन्हा बॅक आल्यानंतर आता काय करायचं तुम्हाला बघू शकता. इथं ओकेवर टच करा. ओकेवर टच केल्यानंतर तुम्हाला फोटोला कुठं पेस्ट करायचं बघू शकता. ओके, तर बघू शकता आता आपले जे छोटे इमेज आहेत तुम्हाला दिसतील. छोटे छोटे जेवढे इमेज असेल तेवढा पेस्ट करून घ्यायचा आहे. इथे एकाड आपल्याला छोटे इमेज दिसतील बीटमध्ये. ओके, तर त्या बीटमध्ये इथे तुम्ही इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. ओके, तर पेस्ट करून घ्यायचं मी आलेलं आहे. ओके, आल्यानंतर काय करायचं तुम्हाला पुन्हा बॅक यायचं आहे. पुन्हा बॅक आल्यानंतर पुन्हा आपला ओपन करून घ्यायचं आहे. हा इफेक्टचा प्रोजेक्ट आहे. ओके, तर हा इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे आता आपण सोडलेलं आहे कार्ड त्याला सर्वांनी जेवढे एंडपर्यंत इमेज असतील फक्त लास्टला तेवढं पेस्ट करू नका. ओके, तर तुम्हाला मी सांगून घ्यायचो सर्वात आधी पेस्ट करून घ्यायचं. ओके, तर अजून कमेंटचा विषय केल्यानंतर पटकनचा विषय करू नका तेवढा. ओके, तर मी तर आलेलं आहे. ओके, तर लास्टला पेस्ट करायचं नाही इफेक्ट, दुसरा इफेक्ट आहे त्याला, तर त्याला इफेक्ट आपण नाही कॉपी करून घेऊया. ओके, कॉपी करून घ्या. 3 डॉटवरती क्लिक करून CCP लेअर तुम्हाला 2 दिले असतील ते कॉपी टू लेअरवरती क्लिक करून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर तुम्हाला ते लेअर ते पेस्ट करून घ्यायचे आहेत. लेअरला लास्टपर्यंत आपल्या बीटपर्यंत ओढून घ्यायचं आहे. ओढून घेतल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ग्लो इफेक्ट दिसून जाईल. पेस्ट केल्यानंतर ते एक्सपोर्ट क्लिक करून 10 रिपीट होऊन हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची. तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही बघेल चॅनल ती बघत राहा. तुम्ही प्रेट म्हणा. तुम्ही जय हिंद, जय महाराष्ट्र.